गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा आपला इयत्ता 12वीचा पहिलं लेक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज इंग्रजी भाषेचं जे पुस्तक आहे त्याची ओळख करून घ्यायची आहे. त्यासोबतच गेल्या वर्षी आपण काय शिकलो त्याची थोडक्यात उजळणी आपल्याला करून घ्यायची आहे. आजचं हे आपलं इंट्रोडक्टरी असं लेक्चर असणार आहे. सर्वप्रथम सर्व 11वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण सर्वजण खूप चांगल्या मार्कांनी पास झालेला आहात, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. तर आपलं 12वीचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे इंग्लिश युवक भारती. हे अशा प्रकारचं पुस्तक आहे. नंतर तुम्ही तुमच्या मित्राकडून विकत घ्या किंवा बाजारामध्ये आल्यानंतर विकत घ्या. पण सध्या तुमच्याकडे पुस्तक नाही आहेत, काही हरकत नाही. आपण सुरुवातीचे काही दिवस अशा प्रकारे एक नव्यानं तुमची ओळख करून देणार आहोत या सिलेबससोबत. त्याच्यामुळं पुस्तक घेण्यासाठी तुम्हाला आणखी वेळ आहे. तर आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपण इंग्लिश विषय का शिकतो. तर इंग्लिश विषय का शिकतो हे एकदा आपल्याला कळालं की आपल्याला त्या विषयाची गोडी निर्माण होईल आणि तो विषय आपण चांगल्या पद्धतीनं शिकू. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट आपण का करतो त्याचा उद्देशच माहीत नसतो आणि त्याच्यामुळं आपलं मन लागत नाही ती गोष्ट करण्यामध्ये. आणि म्हणून आजच्या पहिल्याच लेक्चरमध्ये पहिल्याच दिवशी मी तुम्हाला इंग्लिश विषय आपण का शिकणार आहोत हे सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा विषय कंपल्सरी का आहे. आपण सर्वजण जाणता की आपली कोणाची तरी मातृभाषा मराठी असेल, कोणाची हिंदी असेल, वेगवेगळी मातृभाषा आपली आहे. आणि आपण इयत्ता 11वीमध्ये असेल किंवा 12वीमध्ये असेल तर पहिल्यापासून आपण बघतो की इंग्रजी या विषयावर आपल्याकडे भर दिला जातो. इंग्रजी भाषा शिकली पाहिजे, त्याच्यासाठी ती कंपल्सरी केली जाते. असं का केलं जातं तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी भाषा आहे या भाषेमुळं आपल्याला जगाची दारं खुली होतात. जगभरामध्ये जे काही वेगवेगळ्या भाषांमध्ये नॉलेज आहे ते इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलेलं असतं आणि ते आपल्याला जेव्हा आपण इंग्लिश भाषा शिकू तेव्हा ते आपल्याला अवगत करता येतं, शिकता येतं. त्याच्यामुळं आपल्याला इंग्लिश भाषा शिकायची आहे. आपल्या मातृभाषेवर आपलं प्रेम आहेच आहे, ती आपल्या जीवाभावाची, आपल्या जवळची आहेच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण आपल्याला चांगलं बनण्यासाठी, आपल्याला हुशार बनण्यासाठी, आपलं करिअर चांगलं बनविण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषा येणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल, तुम्ही आर्ट्सचे असाल, तुम्ही सायन्सचे असाल, कुठलंही फॅकल्टी तुमची असेल तरीसुद्धा इंग्रजी भाषा ही कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ती भाषा आपल्याला शिकायची आहे. इंग्रजी भाषा तुम्ही शिकलात की तुम्हाला तुमचं करिअर चांगलं बनवता येतं, तुम्हाला रोजगार उपलब्ध होतो. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बँकिंगमध्ये करिअर करता येईल, रिसर्चमध्ये सायन्सचे विद्यार्थी जाऊ शकतील, आर्ट्सचे विद्यार्थी असतील त्याचं इंग्लिश विषय चांगला पक्का होऊ शकतो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी ते करू शकतात. आणि म्हणून माझा मुद्दा काय आहे की इंग्रजी भाषा शिकणं हे मस्ट आहे, हे कंपल्सरी आहे, हे आपल्या इच्छेवर नाही आहे. जसं आपल्याला माहीत आहे की समजा एखादं लहान बाळ आजारी पडलं की त्याची इच्छा असो किंवा नसो त्याला कडू औषधाचे डोस हे घ्यावेच लागतात. आईवडील हे जबरदस्ती त्याला ते औषधाचे डोस पाजत असतात, मग ते बाळ रडो किंवा काहीही हो. कारण की आईवडिलांना माहीत असतं की त्या मुलाचं भलं कशामध्ये आहे, त्याचा आजार कशाने बरा होणार आहे.
आणि मग आपला जो अज्ञानाचा आजार आहे, आपल्याला जे इंग्रजी जमत नाही, तो आजार दूर करून आपल्याला जे आज बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे, आपलं जे करिअर चांगलं होत नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक संधी मिळालेली आहे. ही आपल्या महाराष्ट्र शासनानं संधी दिलेली आहे आणि कंपल्सरी आपल्याला आवडो किंवा न आवडो, आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी, आपलं करिअर चांगलं उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे. मग आता ही इंग्लिश लँग्वेज शिकत असताना काय काय करायचं आहे? इंग्लिश विषयामध्ये परीक्षेमध्ये तुम्ही पास होणारच आहात, हे मी आज पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगतो. पासिंगचा विचार डोक्यातून काढून टाका. पण त्या विषयाचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरा आनंद मिळेल. काही जण पहिल्यापासूनच त्यांचा नचा पाडा असतो की नाही मला 35च मार्क घ्यायचे इंग्लिशला. असं करू नका. तुम्ही त्याच्याविषयी गोडी कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करा. त्या विषयामध्ये आपल्याला आवड कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करा. त्या विषयामध्ये काही चांगल्या छान कविता आहेत, छान गोष्टी आहेत, शॉर्ट स्टोरीज आहेत, नॉव्हेल्स आहेत, यांचा आनंद घ्या तुम्ही. शिक्षणाचा खरा उद्देश असतो की आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा आणि आपल्या शरीराचा विकास झाला पाहिजे. शिक्षण घेणं म्हणजे परीक्षा पास होणं हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर शिक्षण घेणं म्हणजे स्वतःचा विकास करणं, सर्वांगीण विकास करून आणणं. आणि हा विकास तुम्हाला तुमचा करून आणण्यासाठी तुमचे शिक्षकवृंद, तुमचे प्राचार्य, तुमचे गुरुजन, तुमचे पालक हे नेहमी प्रयत्न करत असतात. आणि त्या प्रयत्नांना आपण सुद्धा साथ द्यायची आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण करायच्या आहेत, त्यांना फॉलो करायचं आहे, दिलेला अभ्यास करायचा आहे, दिलेल्या गोष्टी ऐकायच्या आहेत, म्हणजे आपलं चांगलं होणार आहे, आपलं करिअर चांगलं घडणार आहे. मग निश्चितपणे आपण सर्वजण तयार आहात आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण आजच्या या माझ्या लेक्चरला प्रेझेंट आहात. तुमची मानसिक तयारी झालेली आहे की आता कोरोना पॅन्डेमिकमुळे ऑफलाईन लेक्चर्स तर होणार नाही आहेत, त्याच्यामुळं ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपण सर्वजण सुसज्ज आहात, तयार आहात. सर्वांचं वेलकम. अशाच प्रकारे दररोज आपण लेक्चरला अटेंड राहाल, लेक्चर अटेंड कराल आणि दिलेला अभ्याससुद्धा कराल याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी 4 माध्यमातून आपल्याला ती शिकता येते. जेव्हा तुम्ही 4 या स्किल्सवर जोर द्याल तेव्हा ती तुम्हाला शिकता येते. मग कोणते आहेत हे 4 स्किल्स? त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो LSRW. L means listening, S speaking, R reading and W writing. You have to do LSRW every day. If you get chance to listen some English sentences, some English news, please listen. If it happens that your friend comes to your house and you should try to talk with him in English. Speaking is important. Listening and trying to remembering the words you have listened. You should try to pronounce the words as you have listened. Automatically, when you listen, those words will be remembered in your mind. If you continuously listen something, automatically and effortlessly, those words will be memorized in your mind. You know that how you have learnt mother tongue? Just by listening and by imitating. मम्मी पप्पाचे बोलणं, आपल्या घरातील व्यक्तींचं बोलणं ऐकून आपल्या कानावर ते पडत गेलं, आपल्या मेंदूमध्ये ते शब्द साठवत गेले आणि तसेच शब्द आपण बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपण आपली भाषा शिकलो. मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, आपली जी काही मदर टंग आहे ती आपण शिकलो.
मग इंग्रजी शिकताना सुद्धा आपल्याला वेगळं काही करायचं नाही आहे. आपल्याला इंग्रजीचे जास्तीत जास्त वाक्य आपल्या कानावर पडले पाहिजे. आपण ते ऐकायचे आहेत. ऐकताना लक्षपूर्वक ऐकायचे आहेत, लिसनिंग करायचं आहे आणि ते आपल्या मेंदूमध्ये साठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याची पुढची पायरी असणार आहे, जे काही आपण मेंदूमध्ये साठवलेलं आहे, जो काही शब्द आपण ऐकला आहे, जे काही वाक्य आपण ऐकलं आहे ते बोलण्याचा प्रयत्न करणं, त्याला म्हणायचं यस, स्पीकिंग. ही दुसरी पायरी असणार आहे. मग तुम्ही एखादा मित्र मिळाला त्याच्याशी बोला इंग्रजीमध्ये. नाही मिळाला तर घरामध्ये मोठा आरसा असतो, त्या आरशासमोर बसा आणि स्वतःशीच बोला. मी माझा परिचय कसा दिला पाहिजे इंग्लिशमध्ये, मी माझं नाव कसं सांगितलं पाहिजे, माझ्या गावाचं नाव, माझ्या हॉबीज, हे थोडेफार वाक्य आपल्याला बोलता आले पाहिजे. स्पीकिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढेल. तिसरी गोष्ट आहे, महत्त्वाची आहे ती सुद्धा, की आपल्याला रीडिंग करावं लागेल. आपल्याला दिलेलं पुस्तक सध्या आपल्याकडे नाही आहे, पण सध्या तुमच्याकडे 11वीचं पुस्तक आहे. 11वीचं पुस्तक वाचा. वाचन हे कधीही वाया जात नाही आणि कोणतंही पुस्तक हे टाकाऊ नसतं, ते आपल्या उपयोगाचं असतं. 12वीचं पुस्तक येईपर्यंत 11वीचं पुस्तक वाचा, रीडर वाचा, न्यूजपेपर वाचा. जे जे म्हणून आपल्याला साहित्य मिळेल इंग्रजीचं ते वाचण्याचा प्रयत्न करा. रीडिंग ही खूप महत्त्वाची आहे. रीडिंगद्वारे आपल्याही नकळत आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये शब्द साठवले जातात. LSR आणि आता W. रायटिंग. तुम्ही जे काही ऐकाल, तुम्ही जे काही बोलता, तुमच्यासोबत ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, दिवसभरात जे काही तुम्ही गोष्टी करता, त्या तुमच्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हणायचं रायटिंग. एक प्रकारे तुम्ही तुमची डायरी लिहा. दिवसभरात काय घडलं, तुम्ही काय कुणाला मदत केली, तुम्हाला कोणी कोणता विषय शिकवला, तुम्ही घरच्यांना कशी मदत केली, तुम्ही कॉलेजला गेलात का, काय केलं आज तुम्ही कोणता ड्रेस घातला आज, हे सगळं तुमच्याविषयीची माहिती डायरीमध्ये इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुणाशी फोनवर बोललात, कोण तुमच्याकडे आलं होतं पाहुणे, कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही काय काळजी घेत आहात. यू आर युझिंग मास्क, you are keeping distance, physical distance you are keeping, you are washing your hands regularly. These things you have to write in short sentences or it might be in small words also. Try but don't cry. प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आपण म्हणतो ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि जो प्रयत्न करतो त्याला हे यश नक्कीच मिळतं. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे यश मिळेल. या अपेक्षेसह या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.